नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा घटक क्रमांक 5 ज्याचं नाव आहे प्रतिबिंब प्रतिमा यातील आपण स्वाध्याय 5.2 हे आज सुरू करत आहोत. स्वाध्याय 5.2 मध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीच्या आरशातील प्रतिमा शोधायच्या आहेत. याच्या अगोदर आपण पाण्यातील प्रतिबिंब पाहिलं. पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये जे आकृतीतले वर असणारे घटक आहेत ते आपल्याला खाली दिसतात. डावीकडचे मात्र डावीकडेच आणि उजवीकडचे उजवीकडेच राहतात. आता आरशातील प्रतिमामध्ये आपल्याला ज्या गोष्टी किंवा जे घटक त्या आकृतीतले किंवा ज्या रेषा जे भाग डावीकडे असतात ते आपल्याला आरशामध्ये उजवीकडे दिसतात. वरचे वरच राहतील आणि खालचे खालच राहतील. व आकृतीचे वरचे भाग वरच दिसतील, खालचे भाग खालीच दिसतील. फक्त डावीकडचे उजवीकडे आणि उजवीकडचे डावीकडे या गोष्टीवर आधारित आपण आता हे सर्व स्वाध्याय सोडवणार आहोत. आणि आपण स्वाध्याय 5.1 प्रमाणेच स्वाध्याय 5.2 आपण या ठिकाणी सोडवू. म्हणजे कसं की आपल्याला जे आकृत्या उत्तरामध्ये येत नाहीत त्याला आपण बाद करत करत उत्तराच्या आकृतीकडे आपण जाणार आहोत. पहा प्रश्न क्रमांक 1. प्रश्न: पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. आता ही आकृती दिलेली आहे, याची आरशामध्ये प्रतिमा कशी दिसते हे समोर आरसा ठेवलेला आहे. मी काय सांगितलं की आरशात प्रतिमा बघत असताना ते डावीकडचे घटक आपल्याला उजवीकडचे दिसतात. आता हे जो गडद गोल आहे तो डावीकडे आहे, तो आपल्याला उजवीकडे दिसेल. आता हा गडद गोल उजवीकडे असलेली एकच आकृती आहे. हे दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात नाही आणि चौथ्यात नाही. म्हणजे आपलं सरळ सरळ पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये हा जो बाण दिसतो वर उत्तरेकडे दिशा असलेला वरचा बाण जो डावीकडे आहे तो आता वरच राहील, परंतु तो उजवीकडे जाईल. आता उजवीकडे बाण पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आहे, 3, 4 मध्ये तर नाहीच. याला सोडूनच टाकायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता या चौकटीतली ही जी अशी रेष दिसते आपल्याला, तर आपण आरशामध्ये बघत असताना हे जे टोक या ठिकाणचं आहे हे इकडं जाईल. म्हणजे हे रेष आपल्याला अशी दिसेल. तर या दोन पर्यायामध्ये अशी रेष हे पर्याय 1 मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 2चं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 3. पहा प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे पहा. या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे याच्यामध्ये वर जे 1, 2, 3, 4 भाग केले, 4 भागापैकी फक्त डावीकडे इथं गडद केलेला आहे आणि हा गडद आता राईट साईडला उजवीकडे जाईल. आता या आकृतीमध्ये नाही, या तिन्ही आकृतीमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये ह्या वर्तुळाच्या ह्या दुसऱ्या रांगेत इथं उजवीकडे जो गडद केला आहे तो आता डावीकडे येईल. मग डावीकडे 1, 2 आकृतीत आहे, याच्यामध्ये नाही. म्हणजे आपला उत्तर पर्याय 2 आणि 3 पैकी. आता हा जो चौरस आहे गडद केलेला हा डावीकडून दुसरा आहे. आता हा उजवीकडून दुसरा येईल, तर उजवीकडून दुसरा या दोन्हीमध्ये देखील आहे. आता हा उजवीकडचा गडद आहे इथं डावीकडे येईल आणि हे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपलं 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण जाऊ प्रश्न क्रमांक 4. पहा प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला हे सी आणि झेड ही 2 अक्षरे दिलेली आहेत. हा जो सी असा आहे तो आरशामध्ये आपल्याला म्हणजे असा दिसेल. मग जो डावीकडे सी आहे तो उजवीकडे जाईल आणि तोही असा असेल. तर या ठिकाणी इथं आहे, इथं आहे, या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर झेडचं हे जे डावीकडे जात असलेली हे जे रेषा आहे ते आता आपल्याला उजवीकडे जात असलेले दिसेल. तर या 2 पर्यायामध्ये उजवीकडे जात असलेले झेड या ठिकाणी आहे. म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आपण पाहू. पहा प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे पहा. हा जो छोटा हात डावीकडे आहे तो आता आपल्याला उजवीकडे दिसायला लागेल. इथं तर गोल आलेलं हे तर नाहीच. या ठिकाणी हे जे डोकं दिसते हे इथं अजिबात दिसत नाही, हे पण या ठिकाणी नाही. तर हे छोटा हात जो डावीकडे आहे तो कुठे गेला पाहिजे? उजवीकडे. हे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून आपलं 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपण जाऊ आता प्रश्न क्रमांक 6 कडे. पहा प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे
या आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे। आता या चौकटीमध्ये, पतंग चौकटीमध्ये हे जे डावीकडे हा जो गोल आहे तो या ठिकाणी उजवीकडे गेला पाहिजे। तर हा उजवीकडे गेलेला याच्यामध्ये नाही, याच्यात नाही, याच्यात नाही, फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे, म्हणून आपलं 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। म्हणजे आपल्याला एकच घटक काळजीपूर्वक पाहिला तरी उत्तर सापडलेलं आपल्याला। तर अशाच पद्धतीनं उत्तर हे शोधायचे असतात। आता प्रश्न क्रमांक 7 पहा। प्रश्न क्रमांक 7 मध्ये हे त्रिकोणाकृती भागामध्ये हे डावीकडे हा त्रिकोण आहे, छोटा त्रिकोण, तो आता उजवीकडे गेला पाहिजे। उजवीकडे असलेला त्रिकोण इथं आहे, इथं आहे, ह्या दोन आकृतीमध्ये नाही, हे दोन उत्तर आपले येणार नाही। त्याच्यानंतर हा जो अर्धवर्तुळ आहे तो डावीकडे येईल, तो डावीकडे पर्याय 1 आणि 2 मध्ये आहे। आता फरक आहे या आकारामध्ये। तर हा जो आकार आहे आपण आरशात पाहिल्याच्या नंतर तो याच पद्धतीने दिसेल, इथं उलटा केल्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे। त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक 8 पहा। प्रश्न क्रमांक 8 मध्ये जी आपल्याला आकृती दिलेली आहे, हा वर गेलेला हात इथं डावीकडे आहे, आता इकडे कुठे येईल, उजवीकडे। हे उजवीकडे इथं आहे आणि इथं आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये हा हे छोटी रेष काढलेली असल्यामुळे हे चूक आहे, हे तर उलट घेतल्यामुळे हे तर अजिबातच चूक आहे। मग हे खाली जात असलेला हात इथं उजवीकडे आहे, इथं आपल्याकडे डावीकडे येईल, मग डावीकडे पर्याय 3 मध्ये आहे, या ठिकाणी नाही, म्हणून आपलं उत्तर आहे 8चं पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पाहू आता आपण प्रश्न क्रमांक 9 पहा। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आपल्याला जी आकृती दिलेली आहे पहा, ह्या आकृतीमध्ये हे या ठिकाणी इथला एक राऊंड बघू आपण। हा जो राऊंड इथं डावीकडे खालच्या दिशेला आहे तो खालच्याच दिशेला राहील, परंतु तो उजवीकडे असेल। तर उजवीकडे राऊंड या ठिकाणी नाही, इथं मधून असल्यामुळे ही चूक आहे, हे चूक आहे, पर्याय क्रमांक 3 पहा। आपण एकाच भागावरून या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायला मिळालेलं आहे। तर अशा पद्धतीचे ट्रिक्स आपल्याला परीक्षेमध्ये वापरले तर कमी वेळामध्ये आपले प्रश्नाचे अचूक उत्तर हे आपल्याला नक्कीच मिळत राहतील। पहा आता या आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा पाहत असताना पहा, तर हे छोटे भाग दिसतात, हे वर्तुळाच्या बाहेर, हे असे आणि असे, तर हे आपण आरशामध्ये जरी पाहिलं तरी हे सेम टू सेम असतील, याच्यात काही बदल होणार नाही। याच्यात बदल केला, हे तर उलटं घेतलेलं आहे। आता आपल्याला या दोन्हीमधून एक उत्तर शोधावं लागणार आहे। पहा आता प्रश्न आकृती जी आहे त्याच्यामधला हा जो वर्तुळ आहे, या ठिकाणी वर्तुळामध्ये आपल्याला या ठिकाणी हा अर्धगोल दिलेला आहे, तर ह्या 2 मध्ये या ठिकाणी त्रिकोण दिला, त्याच्यामुळे हे चूक आहे। तर पर्याय क्रमांक 2 हे 10चं उत्तर आहे। त्यानंतर आपण पाहू आता प्रश्न क्रमांक 11 पहा। प्रश्न क्रमांक 11 मध्ये जे आपल्याला हे असे जे 2 रेषा आहेत डावीकडे, ते कुठं जातील, आता उजवीकडे। मग या ठिकाणी हे 3 आणि 4 मध्ये नाहीत, त्याच्यानंतर हे डावीकडे येईल, हे 1 आणि 2 मध्ये आहे। आता हा जो शिरोबिंदू खाली आहे तो डावीकडे आहे त्रिकोणाचा, तो आता उजवीकडे जाईल, तर उजवीकडे शिरोबिंदू खाली असलेला पर्याय क्रमांक 1 आहे, हे 2 मध्ये नाही, म्हणून आपलं उत्तर आहे 11चं पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आपण पाहू आता प्रश्न क्रमांक 12 पहा। प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे, तर याच्यामध्ये हा जो टोक आहे, हा आपल्याला इथं राईट साईडला दिसला पाहिजे। म्हणजे हे जे डावीकडे आहे ते उजवीकडे दिसतात आपल्याला आरशामध्ये, तर राईट साईडला फक्त एकाच आकृतीमध्ये आहे, म्हणून 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पहा इतकं सोपं या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता येतात। आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 मध्ये पहा, हे जे बाण आहे, हे वर जात असलेले बाण हे वर जात असलेलाच पाहिजे, परंतु तो डावीकडे पाहिजे। हा खाली येत आहे म्हणून हा चूक, इथं तर नाहीच, या ठिकाणी आहे आणि इथं नाही, म्हणजे 13चं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा। प्रश्न क्रमांक 14 हे अशी जी आकृती आहे ती आरशामध्ये अशी दिसेल आपल्याला, तर याच्यामध्ये नाही, हे 1 2 3 मध्ये आहे। आता आपण हे जे चौकट आहे, या चौकटीतली जी अशी रेषा आहे ती आरशामध्ये आपल्याला अशी दिसेल, मग हे अशी असलेली हे 2 आकृत्या आपल्याला या ठिकाणी आहेत, तर हे नाही। आता आपल्याला या पर्याय क्रमांक या दोन्हीमधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे। तर याच्यामध्ये पहा, ह्या वरच्या ह्याच्यामध्ये फरक या ठिकाणी आपल्याला जाणवतो। हे जे आहे ना, हा आरशामध्ये असा दिसतो, हे असा नाही दिसत, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक
2. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 15. पहा, प्रश्न क्रमांक 15 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे पहा. सगळ्यात अगोदर आपण वरचा अर्धगोल बघू. वरचा अर्धगोल आपल्याला राईट साईडला अर्धगोल आहे, तो आरशामध्ये असाल आपल्याला लेफ्ट साईडला दिसेल. तर लेफ्ट साईडला असा अर्धगोल असलेला याच्यात नाही आणि याच्यात नाही, म्हणजे पर्याय 2 आणि 3 मध्ये आहे. आता पहा, हा जो लेफ्ट साईडचा हा जो अर्धगोल आहे, हा असा खालूनच अर्धगोल पाहिजे, पण तो राईट साईडला पाहिजे. मग तो राईट साईडला या दोन्हीपैकी कुठं आहे? फक्त 2 मध्ये आहे. म्हणून आपलं 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. प्रश्न क्रमांक 16 मध्ये ह्या आकृतीचा हा जो शिरोबिंदू दिसतो तो डावीकडे खाली आहे, तो आता उजवीकडे असा खाली आली पाहिजे. मग हे 1, 2, 3 मध्ये आहे, 4 मध्ये नाही. आता आपल्याला ह्या तिन्हीपैकी एक उत्तर पहा. आता हा जो डब्ल्यू असा आहे, म्हणजे इकडं तोंड केलेला, तो आरशामध्ये हा इकडं तोंड केलेला असेल, तर इकडं तोंड केलेला डब्ल्यू म्हणजे आपल्याला पर्याय 3 मध्ये दिसते. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 पहा. प्रश्न क्रमांक 17 मध्ये हे जे चौकट आहे ते डावीकडे आहे, ते आपल्याला उजवीकडे पाहिजे. उजवीकडे याच्यात नाही, 1, 2, 3 मध्ये आहे. त्याच्यानंतर हे अशी रेष जी दिसते हे अशी, तर ती आरशामध्ये ती अशी दिसेल. मग चौकटीमध्ये असा तिरकस कुठं आहे? तर पर्याय 2 आपलं 3 आणि 4 मध्ये आहे. या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. आता सेंटरला हा जो त्रिकोण आहे, हा रेषाचा त्रिकोण, हा सेंटरलाच राहील, पण तो ती रेषा अशी दिसतील. हे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 17चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पाहू आपण आता प्रश्न क्रमांक 18 पहा. प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपल्याला या प्रश्न आकृतीमध्ये पहा इंग्रजीची अक्षरे दिलेली आहेत, बरोबर. आता आपण ए पाहू. ए हा इथं डावीकडे आहे, मग हा वर्तुळामध्ये हा ए इथं उजवीकडे गेला पाहिजे. तर उजवीकडे ए 1, 2, 3 आकृती आता या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर ई, हे डावीकडे ई आरशामध्ये असा उलटा ई, म्हणजे उलटा म्हणजे आरशातला असा पद्धतीने दिसला पाहिजे. तो या ठिकाणी दिसत आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. आपण डी पाहू. हा जो डी आहे तो लेफ्ट साईडला आला पाहिजे. लेफ्ट साईडला आला, पण जशाच तसा आला म्हणून हे नाही. या ठिकाणी 2 ठिकाणी लेफ्ट साईडला हे बरोबर आलेलं आहे. आता व्ही जो राईटला आहे तो डावीकडे आला पाहिजे, तर इथं दोन्ही ठिकाणी डावीकडे आहे. आता आपण पाहू आर. आर हा आरशामध्ये कसा दिसतो? आरशामध्ये आर हा इथं तर आरच्या जागी, म्हणजे आर हा राईट साईडला गेला पाहिजे. राईट साईडला इथं आर आहे, इथं मात्र पी घेतल्यामुळे हे चूक आहे. पर्याय क्रमांक 3. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा. प्रश्न क्रमांक 19 मध्ये या ठिकाणी या आकृतीतला हा जो कोपरा आहे चौकट, तो डावीकडे आहे, आरशामध्ये तो राईट साईडला दिसतो. राईट साईडला म्हणजे एक आपलं पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये आहे, इथं नाही. हे तर सरळ सरळ चूक आहे. त्याच्यानंतर हा शिरोबिंदू असलेला हा राईट साईडला तो लेफ्टला आला पाहिजे. तर या 1 आणि 4 मध्ये याच्यात नाही, 1 मध्ये आहे, हा डावीकडे आला, म्हणून 19 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी पाहू आपण. पहा, प्रश्न क्रमांक 20 मध्ये या ठिकाणी जी आकृती दिली, आकृतीचा हा जो गडद भाग इथं डावीकडे येतो, इथं उजवीकडे आला पाहिजे आता आरशामध्ये. मग इथं नाही, इथं उजवीकडे आणि इथं वर आहे. इथं सेंटरला घेतल्यामुळे हे नाही, सेंटरला घेतल्यामुळे हे पण नाही, आणि हे पर्याय क्रमांक 4 आता शिल्लक राहतो. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 21 पहा. प्रश्न क्रमांक 21 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे, आता ही आकृती आपण काळजीपूर्वक पहा. हे बाण जे वर गेलेला आहे तो आता राईट साईड, म्हणजे लेफ्ट साईडला आहे, तो आता राईटला असेल. याच्यात लेफ्टला आहे, हे नाही. इथं उलटा घेतल्यामुळे हे नाही. राईटला इथं आणि इथं गेलेलं आहे, बरोबर. आता वर्तुळ डावीकडे हे 2 आणि 4 मध्ये आलेला आहे. आता हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण जशाच तसा दिसेल आरशामध्ये, तर इथं वर केल्यामुळे याचा शिरोबिंदू हे येणार नाही. पर्याय क्रमांक 4. 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पहा. प्रश्न क्रमांक 22 मध्ये या ठिकाणी ही जी आकृती दिली, हे या ठिकाणी बाण जे आपल्याला राईटच्या कोपऱ्यात चालले, ते आरशामध्ये लेफ्टच्या कोपऱ्यात जात असलेला दिसेल. तर पर्याय 1, 2, 4 मध्ये आहे, या ठिकाणी नाही. आणि इथं चौकट आहे, इथं वर्तुळ आल्यामुळे हे देखील येणार नाही. त्याच्यानंतर हे जे गडद भाग आहे,
किंवा आणि हा फिकट भाग आहे. तो ही आकृती आरशामध्ये आपण जेव्हा पाहू तेव्हा हे जे वरचं जो म्हणजे मोकळा भाग आहे तो वरच राहील आणि गडद भाग हा खालीच राहील. या ठिकाणी पहा. आणि हे तर आता हे जे उभं आहे, हे जे उभा भाग आहे आकृतीचा तो आरशामध्ये पाहिल्यानंतर तो उभाच राहील. या ठिकाणी असं घेतल्यामुळे हे देखील येणार नाही. पर्याय क्रमांक 4. 22 सूत्र आपलं आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण पाहू आता प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये पहा, हे जी आकृती दिसते ती आपल्याला राईट साईडला दिसली पाहिजे. हे राईट साईडला इथं आहे, इथं नाही आणि इथं नाही, बरोबर. आणि हे चौकट लेफ्टला दिसलं पाहिजे. तर पर्याय 1, 3 मध्ये आहे. आता हे जे आकृती आहे ते डावीकडे ते उजवीकडे दिसली पाहिजे. तर 1 मध्ये उजवीकडे नाही, 3 मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 23चं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 24. पहा, प्रश्न क्रमांक 24 मध्ये आपल्याला ही जी आकृती दिली आहे ही आपल्याला आरशात पाहायची आहे. तर हा गडद टोका हा लेफ्टला आहे, म्हणजे डावीकडे आहे, तो उजवीकडे आला पाहिजे. उजवीकडे या ठिकाणी आहे, इथं नाही. आता इथं आहे, इथं आहे, बरोबर. आणि हा जो फिकट भाग आहे, हा फिकट टोक हा डावीकडे आला पाहिजे. हा इथं आहे, इथं आहे, इथं आहे, बरोबर. आता पुढे पाहू आपण. हे जे असे अँटेनाचे जे असे गोल आहेत ना, हे असे आणि असे, हे आरशामध्ये आपल्याला सेम टू सेम सेंटरलाच दिसतील. तर सेंटरला इथं आहे, इथं आणि हे नाही, बरोबर. आता हा जो फिकट गोल आहे तो आपल्याला राईटला दिसला पाहिजे. इथं राईटला आहे या ठिकाणी आणि इथं पण राईटला आहे. मग आता फरक काय आहे ते पाहू आपण. तर हा जो मधला भाग आहे हा आरशामध्ये तो असाच दिसेल आणि इथं मात्र या ठिकाणी असा केल्यामुळे हे येणार नाही. मग आता उत्तर आहे आपलं 24चं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 पहा. आपण या ठिकाणी हे जे रेषा दिले आहे ह्या रेषावरून आपण थोडंसं फरक ओळखण्याचा प्रयत्न करू. आता हे या ठिकाणचा हा जो त्रिकोणाकृती रेषा अशी रेषा आहे, तर हे उजवीकडे दिसत असताना या रेषा अशा येतील. मग उजवीकडे अशा रेषा असलेल्या हा नाही, हा एकच आहे, हे तर नाहीच. म्हणून 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 पहा. प्रश्न क्रमांक 26 मध्ये हे असा जो भाग आहे तो आपल्याला राईट साईडला दिसला पाहिजे. मग राईट साईडला इथं नाही, हे इथं नाही, ह्या 2 मध्ये आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आहेत. इथं 1 2 3 4च दिलेले आहेत. हे म्हणजे आपले पर्याय क्रमांक 4 हे 100% आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे आरशातली प्रतिमा या पद्धतीनं अतिशय कमी वेळेमध्ये आणि अचूक उत्तरं या पद्धतीनं आपल्याला शोधावे लागतात. आता पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण या ठिकाणी थांबू. नमस्कार.